रामकृष्ण हरी माऊली. माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण खूप गोड असा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवाला छंद लागला विठ्ठलाच्या नामाचा, विठ्ठलाच्या भजनाचा. बघा कसा छंद लागला. एक उदाहरण सांगून जाईन तुम्हाला की आपल्या गावाला प्रत्येकाच्या गावाला मोठमोठी घरं असतात ना, त्या घरांमध्ये ना कुंभारीण एक किडा असतो. तिचा आमच्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये तिला भिंगुरटी म्हणतात, कुंभारीण म्हणतात. ती काय करते, मातीचं घर बनवते आणि त्याच्यामध्ये तिचं खाद्य आणून ठेवते. आळे, बारकाले किडे, आळ्या. मग ती आळे आणून ठेवली एक आणि ती दुसरी आळी आणायला गेली. मग त्या घरामधल्या ज्या आळीला आणून ठेवलं ती ध्यास करते. आता ती आळी, आता ती कुंभारीण येईल, आता ती भिंगुरटी येईन आणि मला खाईन, आता ती कुंभारीण येईल, भिंगुरटी येईन, मला खाईन, असं तिचा ध्यास करते. आणि काय होतं की तिचा ध्यास हे मला खाईल म्हणता म्हणता ती स्वतः कधी भिंगुरटी कुंभारीण झाली त्या आळीलाच माहिती नाही. तुका म्हणे आळी नोहे नुरेची वेगळी. तसा छंद मला लागलाय माझ्या विठ्ठलाच्या नामाचा, त्या विठ्ठलाच्या भजनाचा. बरं तो पांडुरंग कुठं आहे हो? पंढरीमध्ये. त्या पंढरीचं महत्त्व किंवा महात्म्य काही सांगावं की त्या पंढरीच्या कडेला चंद्रभागा वाहती निर्मळ अशी, की तिच्यामध्ये सर्व तीर्थांनी येऊन आंघोळ करावी, पवित्र होण्यासाठी तिथं येतात सर्व तीर्थ येती माध्यान काळी, करीती आंघोळी वंदिती चरण. अर्ध्या रात्रीला येतात, आंघोळ करतात, पवित्र होतात आणि नमस्कार करतात. त्या चंद्रभागेला, पुंडलिकाला वंदन करतात. अशी माझी चंद्रभागा आहे तिथं. आणि चंद्रभागेच्या स्थिरावरती पुंडलिका आहे की त्या पुंडलिकाची कितीतरी वेळा मी परीक्षा पाहिली. मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आणि शेवटला मी आलो, पांडुरंग परमात्मा म्हणतो. तरी मग मी मागं उभा राहिलो आणि लांब अंतरावरती, आणि त्याला म्हणतो, ए पुंडलिका माझ्याकडे बघ, ए पुंडलिका, अरे मागं वळून बघ, मी आलोय, मी देव आलोय, अरे मी कृष्ण आलोय. मागं वळून बघायला तयार नाही. मागं वळून बघायला तयार नाही पुंडलिक. त्यांनी सांगितलं, समोर एक वीट होती, त्या विटेवरती वीट घेतली आणि मागं भिरकावली. सांगितलं, या विटेवरती उभा राहा, मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय, मला वेळ नाही तुझ्याकडं पाहायला, तुझ्याबरोबर बोलायला. पांडुरंग परमात्मा तेव्हापासून उभा आहे. युगे झाली 28, अजून म्हणे ना खाली बैस, ऐसा कैसा तू रे धीट, मागे भिरकावली वीट. शुद्ध भाव पाहिला आणि पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा राहिला. असं त्या पांडुरंगाचं महत्त्व किंवा पंढरीचं महत्त्व, माझ्या पुंडलिकाचं महत्त्व, की निस्वार्थपणे आईवडिलांची सेवा त्यांनी केली. आणि म्हणून देवाला यावं लागलं, येऊन उभं राहावं लागलं. ते वीट फेकली, त्या विटेवरती उभा राहा. तर पांडुरंग आज तागायत त्या विटेवरती उभा आहे. अशा माझ्या पंढरीमध्ये आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचे मेळे येतात, लाखोने वारकरी येतात. की असा सोहळा स्वर्गात नाहीच, परंतु पूर्ण जगातही नाही माऊली, असा सोहळा आषाढी कार्तिकीला पंढरीमध्ये होतो. असा जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, असा माझा धन्य माझा पांडुरंग, की सर्व भाविक नाचत नाचत या पंढरीमध्ये येतात पांडुरंगाच्या भेटीसाठी. असा खूप सुंदर भावार्थ आहे माऊली. सर्वांनी अभंग नक्की ऐका बरं का. चला तर आता आपण अभंग बोलूया. जीवाला छंद विठ्ठलाचा, लागला जीवाला
छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिक धन्य चंद्रभागा धन्य पुंडलिक परिमळाची धाव त्या पंढरीला परिमळाची रुद्ध त्या पंढरीला लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला वैष्णवांचा मेळा जमतो तुझ्या पंढरीला लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा तुका म्हणे माझा धन्य पांडुरंग तुका म्हणे माझा धन्य पांडुरंग भाविक नाचत नाचत यावे पंढरीला भाविक नाचत नाचत येती पंढरीला लागला जीवाला छंद विठ्ठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा वास चंदनाचा वास चंदनाचा माऊली माझा व्हिडिओ माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली. रामकृष्ण हरी.